राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, मी इथं एक 10 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आम्ही नंतर लेटची थोडी सोयाबीन लागवड केली होती। हे बघा, आता हे बेडवरती इकडं सोयाबीन आणि तूरची लागवड केली होती, पण पावसामुळे इथं काय लवकर पेरणे शक्य झालं नाही, हे थोडीशी लेट झाली होती। आणि याच्यामध्ये बारीक बारीक गवत खूप जास्त उगल्यामुळे याला जवळपास आम्ही 20-21 दिवशी शाखेत हे तणनाशक याच्यामध्ये फवारलं होतं। तर फवारणी केल्यानंतर जवळपास सोयाबीन 8 दिवस एकदम स्टेबल होऊन जाते। सोयाबीनमध्ये कोणतीही त्याच्यामध्ये हालचाल होत नाही। एक तर तो प्रश्न झाला सोयाबीनच्या वाढी संदर्भामध्ये, आणि दुसरा एक त्याच्यामध्ये एक रिझल्ट बघा। आता जवळपास 10 ते 12 दिवस झाले असतील तणनाशक मारून, तरी बघा हे गवत बघा, तरी जशात तसंच गवत आहे। उगत थोडंफार 30-40% ठिकाणीच गवत जळालेलं आहे फक्त, बाकी जशाच्या तसंच गवत त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं। हे बघा, आता हे बारीक गवत जशाचे तसंच त्याच्यामध्ये आहे। गवत तर त्याच्यामध्ये जळालं नाही, पण सोयाबीन मात्र नक्की पिवळी पडली। आता ह्या ठिकाणी बघा, आता इकडं तुम्हाला व्यवस्थित वाटेल, कारण की इकडे उन्हाळ्यामध्ये शेणखत वगैरे पडलेलं असायचं, त्याच्यामुळे इथं वाढ चांगली झालेली आहे। पण पलीकडच्या साईडला बघा, जिथं प्लेन रान होतं त्याच्यामध्ये एक तर सोयाबीन ही पिवळी पडली आणि त्याच्यामध्ये वाढही खुंटलेली आहे। तर एकतर म्हणजे तणनाशक मारून त्याचं काय आपलं रिझल्टही नाही, आणि त्याच्यामध्ये आपण सोयाबीनचंही वाढीचं त्याच्यामध्ये नुकसान करून घेतलेलं आहे। त्यामुळं शाखेत हे तणनाशक आपण जवळपास वापरूच नाही। तर एकतर आपल्याला त्याचे आपण खर्च करतो कशामुळं, की आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये रिझल्ट भेटावा। आता हे बघा, आता तणनाशक मारूनही हे बघायला गवत जशाच्या तसंच आहे। तर तणनाशक मारून आपल्याला याचा फायदाच काय? मग आपण याच्यामध्ये पैसे वगैरे खर्च करतो। त्यामुळे सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की शाखेत तणनाशकाचे याच्यामध्ये आपल्याला कोणतेही असे रिझल्ट याच्यामध्ये बघायला भेटत नाही। त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कंपनीचं एखादं नवीन वगैरे असेल तर तेही त्याच्यामध्ये वापरून बघा। आता हे बघा, आता इथं खूप असं गवत उगलेलं असायचं। हे बघा, हे गवत अजून ज्याला झाले आता 10-12 दिवस, हे जसं फक्त वरते शेंडे पिवळे पडलेत, बाकी गवत जशाच्या तसंच आहे। परत त्याला खालून आता हिरवे ढेसे फुटलेले आहेत। आणि इथं वाढ बघा, आता हे तुम्हाला दाखवलेलं पलीकडच्या साईडला बघा, आता ही ती वाढ बघा, आणि ह्या सोयाबीनची वाढ बघा, म्हणजे वाढ ही जवळपास याची खुंटलेली 8 दिवस याच्यामध्ये कोणतीही अशी हालचाल नव्हती। त्यानंतर याच्यामध्ये आम्ही युरिया शिंपलेला आहे, जेणेकरून त्याची नायट्रोजननं फास्ट वाढ होईल। जर तुम्हाला तणनाशक जर वापरायचंच असेल तर शाखेतऐवजी तुम्ही मग अमोरा वापरू शकता, फ्युजीफ्लेक्स वापरू शकता। त्याच्यामध्ये मग नवीन आलेले एक पर्ज आहे बघा, पर्जचे हे चांगले रिझल्ट आहेत। बाकी तुम्ही कोणतेही वापरा, फक्त शाखेत सोडून द्या, कारण की शाखेचे आपल्याला पाहिजे तसे रिझल्टही त्याच्यामध्ये आपल्याला भेटत नाही, आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या सोयाबीनचंही नुकसान करून घेतो। तुम्ही हेच नाही, तुम्ही कोणतेही तणनाशक वापरून बघा, सोयाबीन थोडंफार 3-4 दिवस त्याच्यामध्ये वाढ वगैरे काही होत नाही। पण तणनाशक मारल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये युरियाचा नक्की वापर करा। एकतर युरिया याच्यामध्ये दाणेदार जे खत आहे युरिया ते शिंपू शकता, किंवा मग नॅनो युरियाची त्याच्यामध्ये फवारणी करू शकता। दोन्हीपैकी कोणत्याची त्याच्यामध्ये वापर करू शकता। तर आता हे जे बारीक जे गवताची फुले उगलेली आहे बघा, आता याच्यासाठी परत याच्यामध्ये एकदा कोळपणी करावं लागणार आहे। म्हणजे आपण पैसे घालून तणनाशक मारून तरीही आपल्याला याच्यामध्ये काहीच फायदा झाला नाही। शेवटी आपलं जे काम करायचे ते आपण त्याच्यामध्ये करावंच लागणार आहे। त्यामुळे तणनाशक वगैरे हे अनावश्यक खर्च हे आता इथून पुढं टाळले पाहिजे। सुरुवातीला आपण उगवणपुरं तणनाशक मारतो, तशीच फवारणी करणं गरजेचं आहे। आणि आता बरेचसे लोक म्हणतील तुम्ही तणनाशक मारलं त्या वल वगैरे काही नव्हती, तर नेमकं आम्ही पाऊस पडल्यानंतर खूप वल होती रानामध्ये, तेव्हा आम्ही ही शाखेत तणनाशकची फवारणी केली होती, तरी त्याच्यामध्ये आपल्याला काहीच असे जास्त काही रिझल्ट आपल्याला बघायला भेटलेले नाहीत। आता हे बघा, हे बारीक गवत जशाचं तसंच गवत त्याच्यामध्ये खाली राहिलेलं आहे। तर ज्यांनी कोणी शाखेत वापरला असेल त्यांचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या शेती संदर्भामध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।